तर रत्नागिरी आणि पूर्व विदर्भाला पावसाचा आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रत्नागिरीसह भंडारा, चंद्रपूर आणि गोंदियाला रेड अलर्ट देण्यात आलाय। विदर्भ, कोकणात आणखी 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर नागपूरमध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। नागपूर जिल्ह्याला आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपल्यासोबत गजानन उमाटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। गजानन, काय परिस्थिती नागपूरमध्ये? नक्कीच नागपूरसह पूर्व विदर्भातल्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। त्यामुळे काही ठिकाणी पूर परिस्थिती आहे। नागपुरातील काही शाळांना सुट्टी जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मी सध्या आहे नागपूर विमानतळ परिसरामध्ये आणि विमानतळावरचं जे पिलर आहे त्याचं ग्रेनाइड या ठिकाणी पडलेलं आहे। पावसाचा फोर्स इतका होता। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। बघा, नागपूर विमानतळावरच्या पिलरचं ग्रेनाइड या ठिकाणी पडलेलं आहे। थोड्या वेळापूर्वी हे पडलेलं आहे आणि नागपुरातील काही भागामध्ये, सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। मुसळधार पाऊस नागपुरात पडतोय। त्यामुळे काही शाळांना सुट्टी जी आहे ती शाळांकडून जाहीर करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्याप कुठलीही अपडेट जी आहे ती त्याबाबत आलेली नाही। परंतु आज पूर्व विदर्भातील चंद्रपुरात रेड अलर्ट आहे। बाकी ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। कालही वर्धा जिल्ह्यात पाऊस पडला, त्यामुळे काही भागात पूर परिस्थिती आहे आणि आज पहाटेपासून हा मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी पडतोय। त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये हा पाऊस असल्यामुळे धरणातील जलसाठा वाढण्यास मदत होत आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पावसात विदर्भामध्ये मोठा पाऊस आतापर्यंत आला नव्हता। या पावसानं खरीपातील कापूस, सोयाबीन आणि इतर जे पिकं आहेत त्यांना मोठा फायदा होणार आहे। नक्कीच गजानन, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।